सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनच्या 12,258 जागांसाठी ही भरती निघत आहे आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। तर येणाऱ्या दिवसामध्ये जे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये सर्वात अगोदर तुमचं या ठिकाणी ग्राउंड असणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे। ठीक आहे, तर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची ही भरती कधीपर्यंत निघत आहे याबद्दलच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस काय आहे, यामध्ये उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, वयोमर्यादा काय आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये जे वयोमर्यादा सुद्धा जास्त ठेवण्यात आला आहे। ज्या विद्यार्थ्यांना एसएससी जीडी भरतीमध्ये उंची जास्त लागते त्या मुलांना फॉर्म भरता येत नव्हता। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं वय जास्त आहे त्या विद्यार्थ्यांना एसएससी जीडी मध्ये फॉर्म भरता येत नव्हता। पण यामध्ये काय की वयोमर्यादा जास्त ठेवण्यात आलाय। त्याचबरोबर जे यामध्ये जे उंचीची सुद्धा काही अट नाही, उंची जास्त यामध्ये लागत नाही सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन मध्ये, तर जास्त मुलांना फॉर्म भरता या ठिकाणी येणार आहे। ठीक आहे, तर ही भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीबद्दल माहिती देणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। ठीक आहे, तर याच्या अगोदर जे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचे अपडेट आले होते एक लक्षात ठेवा, आणि ही जी भरती येणाऱ्या दिवसामध्ये 12,258 जागांसाठी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। ठीक आहे, तर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असेल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे। त्याचबरोबर वयोमर्यादा विचार केला सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये, तर वयोमर्यादा यामध्ये 18 ते 25 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे। एससी एसटी कॅटेगरी विद्यार्थी 18 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता। ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकता। ठीक आहे, आणि फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी राहणार आहे आणि एससी एसटी कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे। ठीक आहे, आणि सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 21,700 ते 69,100 दरम्यान भेटणार आहे। ठीक आहे, सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची ही भरती कधीपर्यंत निघत आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार कमेंट होते, तर मी तुम्हाला आताच सांगून देतो। तर पहा, सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची ही जी भरती आहे 12,258 जागांसाठी, तर हे तुम्हाला फेब्रुवारीच्या लास्ट मंथ मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। फेब्रुवारीच्या एंडिंगला जे हे भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर फेब्रुवारी महिन्यामध्ये हे भरती निघण्याची दाट शक्यता आहे। तर फेब्रुवारी महिन्यापर्यंत ही भरती जे विद्यार्थी मित्रांनो निघणार आहे लक्षात ठेवा। तर मी तुम्हाला आतापासून कोण सांगून राहिलो, जेणेकरून तुमची जे या ठिकाणी तयारी झाली पाहिजे, तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे, तुमचीच बळे या ठिकाणी तयारी झाली पाहिजे। त्या कारणाने मी तुम्हाला आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो सांगून आलो, जेणेकरून तुमची तयारी झाली पाहिजे आणि तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे। नाहीतर मग फॉर्म भरणे चालू झाले आणि तुम्ही अभ्यासाला लागले 2-3 महिन्यामध्ये आपला कशी काय तयारी होणार आहे, तयारीच नाही झाली, सिलेक्शन कसं काय होणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं आपण तर सर्वात अगोदर जे या भरतीमध्ये तुमचं काय असणार आहे, पहिल्या टप्प्यामध्ये फिजिकल आहे। सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये सर्वात अगोदर तुमचं फिजिकल असणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल असणार आहे। तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, फिजिकल असणार आहे। तर यामध्ये उंची किती लागते ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 165 सेंटीमीटर उंची लागते। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 155 सेंटीमीटर उंची लागते। त्याचबरोबर छाती 75 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। ठीक आहे, तर अशा प्रकारे यामध्ये उंची लागते। आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 3 इव्हेंट आहे, महिला उमेदवारांसाठी सुद्धा 3 इव्हेंट आहे। ठीक आहे, तर पुरुष उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट आहे तर 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंग तुम्हाला 7.5 मिनिटाच्या अंदर त्या ठिकाणी कंप्लीट करायचे आहे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग 7.5 मिनिटाच्या अंदर कंप्लीट करणार आहे तर ते 1600 मीटर रनिंग पास असणार आहे, क्वालिफाय असणार आहे रनिंग। ठीक आहे, आणि दुसरा जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी आहे तर तो आहे तुम्हाला लॉंग जंप मारावी लागणार आहे। 11 फीट तुम्हाला लॉंग जंप मारावी लागणार आहे आणि तुम्हाला जे 11 फीट लॉंग जंप साठी जे 3 चान्स या ठिकाणी दिले जाणार आहे। तर ह्या 3 चान्स पैकी आपला पडला नाही तर फेल सुद्धा आपण या ठिकाणी केलं जाऊ शकतो। ठीक आहे, आणि तिसरा जो इव्हेंट आहे या ठिकाणी तर हाय जंप तुम्हाला मारावं लागणार आहे, उंच उडी तुम्हाला मारावं लागणार आहे 3.5 फीट, आणि याच्यासाठी सुद्धा 3 चान्स या ठिकाणी पुरुष उमेदवारांना दिले जाणार आहे। तर अशा प्रकारे पुरुष उमेदवारांचं ग्राउंड आहे। जे पण पुरुष उमेदवार हे ग्राउंड या ठिकाणी उंच उडी बरोबर मारणार आहे, हाय जंप सुद्धा मारणार आहे आणि रनिंग सुद्धा 7.5 मिनिटाच्या अंदर येणार आहे, तर ते ग्राउंड पास असणार आहे, ग्राउंड क्वालिफाय असणार आहे। ठीक आहे, आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी
उमेदवारांसाठी सुद्धा 3 इव्हेंट आहे। महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे आणि 800 मीटर रनिंगसाठी महिला उमेदवारांसाठी 4 मिनिट 45 सेकंडचा टाइम भेटणार आहे। ज्या पण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग हे 4 मिनिट 45 सेकंडच्या अंदर येणार आहे तर त्या रनिंग या ठिकाणी 800 मीटर पास असणार आहे, क्वालिफाय असणार आहे। ठीक आहे, अशा प्रकारे पहिला इव्हेंट हे असणार आहे। आणि दुसरा जो इव्हेंट महिला उमेदवारांसाठी लॉंग जंप तुम्हाला मारावं लागणार आहे 9 फीट। दुसरा जो इव्हेंट आहे महिला उमेदवारांसाठी दुसरा जो इव्हेंट आहे तर ते आहे 9 फीट तुम्हाला लॉंग जंप मारावी लागणार आहे आणि त्याच्यासाठी 3 चान्स भेटणार आहे। ठीक आहे, आणि तिसरा जो इव्हेंट आहे महिला उमेदवारांसाठी तर हाय जंप तुम्हाला मारावं लागणार आहे। 3 फीट तुम्हाला हाय जंप मारावं लागणार आहे उंच उडी आणि त्याच्यासाठी 3 चान्स भेटणार आहे। तर अशा प्रकारे हे महिला उमेदवारांसाठी ग्राउंड असणार आहे। ज्या पण महिला उमेदवार हे ग्राउंड या ठिकाणी पूर्ण मारणार आहे 3 चान्समध्ये ज्या पण महिला उमेदवार या ठिकाणी हाय जंप मारणार आहे, लॉंग जंप मारणार आहे आणि त्याबरोबर पडले तर तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय असणार आहे। त्याचबरोबर 800 मीटर रनिंग तुम्ही 4 मिनिट 45 सेकंडच्या अंदर आले तुम्ही या ठिकाणी ग्राउंड क्वालिफाय असणार आहे। ठीक आहे, अशा प्रकारे हे ग्राउंड असणार आहे। ग्राउंड झाल्यावर तुमचं काय असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे। लेखी परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 100 मार्काचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर जे बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 25 प्रश्न एक तर हिंदी व्याकरण किंवा इंग्रजी ग्रामर ह्या दोनपैकी एक पार्ट आपल्याला निवडावं लागणार आहे। जसं SSC GDची तुम्ही अगोदर परीक्षा दिली असेल तशा प्रकारे जे SSC GDचा सुद्धा पूर्ण सिलेबस आहे। ठीक आहे, एक तर आपण इंग्रजी ग्रामर निवडू शकतो किंवा मग आपण हिंदी व्याकरण निवडू शकतो। तर सर्वात जास्त मी हिंदी व्याकरण या ठिकाणी निवडलं तर बरं राहणार आहे। ठीक आहे, तर इंग्रजी ग्रामर आपल्याला काही समजत नाही, हिंदी व्याकरण तरी समजून जाते। ठीक आहे, तर अशा प्रकारे जे 100 मार्काचा पेपर असणार आहे 90 मिनिटाचा तुम्हाला या ठिकाणी टाइम भेटू शकते, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशा प्रकारे CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचा हा पेपर असणार आहे। ठीक आहे, तर संपूर्ण अशा प्रकारे सिलेक्शन आहे। सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीची। ठीक आहे, तर ही जी भरती आहे फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगला तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागून जा आणि आतापासून जे सेल्फ स्टडी करा 8-8 घंटे 10-10 घंटे आतापासून तयारी करा, कारण की नवीन जे विद्यार्थी मित्रांनो 12,258 जागांसाठी ही CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती येणाऱ्या दिवसामध्ये निघत आहे। तर आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून जे पुस्तकातूनच सेल्फ स्टडी करायला या ठिकाणी चालू करून द्या आणि ग्राउंडची सुद्धा तयारी चालू ठेवा, ग्राउंड सुद्धा चालू द्या, त्याचबरोबर लेखी परीक्षेत सुद्धा तयारी चालू ठेवा। ठीक आहे, तर येणाऱ्या दिवसामध्ये हे CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती जी आहे विद्यार्थी मित्रांनो येत आहे। तर जे पण विद्यार्थी इमानदारीने मेहनत करणार आहे, तयारी करणार आहे त्यांचं सिलेक्शन नक्की या ठिकाणी होणार आहे। ठीक आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये तुम्ही लागून जा, चांगले पुस्तक घेऊन घ्या, सेल्फ स्टडी सुद्धा आपल्या आतापासून चालू द्या। ठीक आहे, ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन भरतीच्या अपडेट्ससाठी। आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।